नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मंथन परीक्षेतील इयत्ता 7वीचा मराठी विभाग सोडवत आहोत. जी परीक्षा काल म्हणजेच 2 फेब्रुवारी 2025ला झाली होती. तर प्रथम आहे, या ठिकाणी पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे कोणते संत म्हणाले? तर संत तुकाराम महाराजांनी असे म्हटलेले आहे, त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 4 येईल. आणि इथं पॅरेग्राफमध्ये सुद्धा इथं आहे पहा. तुकाराम महाराजांची निसर्गाशी सोयरीक जोडली होती. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणून ते मोठ्या प्रेमाने सांगतात. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, मित्र या शब्दाच्या अर्थाचा कोणता शब्द उतारात आलेला आहे? म्हणजेच आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. आणि या ठिकाणी आहे पहा, सखा. निसर्ग हा माणसाच्या जीवाचा सखा आहे. सखा आहे म्हणजे मित्र आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, फळांच्या रसाची माधुर्य कशा प्रकारचे असते? या ठिकाणी दिलेलं आहे पहा. फळांच्या रसाचे माधुर्य अनुपम, आंबट, गोड, तुरट, मधुर आणि कडूसुद्धा असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1, 2 व 3 हे सर्व पर्याय बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर कविता दिलेली आहे आणि कवितेवरील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. मराठी पुत्रांचे हात काय देण्यास बांधील आहेत? तर समता. मराठी पुत्रांचे हात समता देण्यास काय आहेत? बांधील आहेत असे याचे उत्तर येते. या ठिकाणी आहे बघा, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही. त्यामुळे याचं पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे, मराठी भाषेची थोरवी सांगताना कवीने कोणती उपमा दिली नाही? तर दिलेल्या उपमा पहिल्यांदा पहा, रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी आणि सरस्वतीची पालखी. ह्या तिन्ही उपमा दिलेल्या आहेत. आणि नाही कोणती? तर स्वर्ण सिंहासनाची रक्षण करते ही उपमा दिलेली नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर मराठी अस्मितेत जन्मलेल्या धीरोदत्ताने कशावर मात केली? तर त्यांनी मृत्यूवर मात केलेली आहे. ज्याच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात. म्हणजे तर पर्याय क्रमांक 2 हे ह्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर दोरा या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते? तर दोरा या शब्दाचे सामान्य रूप होते दोऱ्या. काय होते? दोऱ्या. सामान्य रूप म्हणजे काय? तर एखाद्या शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना त्या शब्दाचे मूळ रूप बदलते. त्या बदललेल्या रूपाला त्या शब्दाचे सामान्य रूप असे म्हणतात. उदाहरणार्थ समजा, वाडा आहे. तर वाडा या शब्दाचे सामान्य रूप काय होते? वाड्या. म्हणजे कसं आपण वाड्याचे दार किंवा वाड्याचे रूप असं आपण जर वाक्यात घेतलं तर वाड्याचे तर इथं चे हा काय झाला? विभक्ती प्रत्यय लागला. त्याआधी वाड्या त्या रूपात मूळ रूपात काय बदल झाला? वाडाचं वाड्या. तर वाड्या हे काय झालं? सामान्य रूप. तसेच उदाहरणार्थ झाड पहा. तर झाडचं काय होतं आहे? झाडावर. झाडावर आलं तर झाडा. झाडा हे काय झाले? सामान्य रूप. त्याप्रमाणे या ठिकाणी दोरा या शब्दाचे सामान्य रूप होणार दोऱ्या. काय होणार? दोऱ्या. दोरा या शब्दाचे सामान्य रूप दोराच होणार आहे. जर तिथं दोऱ्या दिल्या असते तर म्हणजे अनेक वचनी, उदाहरणार्थ इथं दोरा आहे. दोरा ओढ, दोरा लाव, दोराने बांध, दोरा हेच याचे काय होणार? सामान्य रूप. कारण मूळ रूपात त्याच्या काही बदल होत नाही. पहा, विभक्ती प्रत्यय दोऱ्याने बांध, दोरा ओढ. तर तिथं मूळ रूपात काही बदल होत नाही. तर सामान्य रूप त्याचे काय होते? दोराच होते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच काय आहे? योग्य उत्तर आहे. त्यानंतर मी जे सांगितले की सामान्य रूप कसे बनवतात ते वाडाचं काय होते? वाड्या होते. झाडचं काय होते? झाडा होते. त्याप्रमाणे दोऱ्यांबद्दल काय तर आलं असेल तर दोऱ्या असे होईल. आता इथं दोरा आलेला आहे. आणि दोरा कसा म्हणतो आपण? उदाहरणार्थ दोऱ्याने बांध. आता नेही तृतीय विभक्तीचे प्रत्यय लागले, पण काही बदल झालं का दोरामध्ये? नाही. दोऱ्याने बांध. तर या ठिकाणी काय होते? दोरा हा शब्द आहे तसा राहतो. त्याप्रमाणे म्हणून या ठिकाणी दोरा हे त्याचे सामान्य रूप आहे. त्यानंतर पहा, 8वं, देवा मला परीक्षेत यश दे.
या वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे वाक्य आहे आज्ञार्थी. विनंती, उपदेश, प्रार्थना हे सर्व कोणत्या याच्यात येते? वाक्याच्या प्रकारामध्ये आज्ञार्थी वाक्य प्रकारामध्ये येते, त्यामुळे प्रार्थना केलेली आहे म्हणून हे आज्ञार्थी वाक्य होईल. त्यानंतर पहा, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. वडिलांनी मुलाला समजावले. तर हा सकर्मक भावी प्रयोग आहे. हा काय आहे? सकर्मक भावी प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा, एक गाव एक पाणवठा ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे? बाबा आढाव. ही कादंबरी बाबा आढाव यांनी लिहिलेली आहे. योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य पर्यायातून ओळखा. तर जाऊ दे, तो मोठ्याने ओरडला. पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? भार्या म्हणजे पत्नी. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, खालील पर्यायात मराठी शब्द व त्याचा इंग्रजी प्रतिशब्द दिला आहे. त्यातून अयोग्य जोडीचा पर्याय ओळखा. तर रुग्ण म्हणजे पेशंट बरोबर आहे. संगीत म्युझिक बरोबर आहे. प्रकाश म्हणजे लाईट बरोबर आहे. तर प्रक्षेपक सॅटेलाईट हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते? संयुक्त स्वर आहेत ए, आई. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा, पुढीलपैकी संधियुक्त शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा. अधोवदन. अधोवदनचा विग्रह येतो अध विसर्ग अधिक वदन. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर खालील पर्यायातून कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. तर आज क्रिया केव्हा घडली? काल, आज. तर पर्याय क्रमांक 2 हे याचे काय आहे? योग्य उत्तर आहे. कालवाचक क्रियाविशेषण. खालील पर्यायातून पुल्लिंगी शब्दाचा पर्याय निवडा. तो धोबी. धोबीला काय लागलं? तो, म्हणून हा काय आहे? पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य आहे. त्यानंतर पहा, माधव हुशार आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते? तर याचे नकारार्थी वाक्य होतं आहे माधव मठ्ठ नाही. तर वाक्याचा अर्थ न बदलता ते नकारार्थी वाक्य करायचं असते. तर माधव हुशार आहे म्हणजेच काय? माधव मठ्ठ नाही. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. सुहासने आंबा खाल्ला या वाक्यातील काळ ओळखा. तर सुहासने आंबा खाल्ला हा साधा भूतकाळ आहे. तर सुहासने आंबा खाल्ला होता तर पूर्ण भूतकाळ होईल. सुहास आंबा खात होता अपूर्ण भूतकाळ होणार. त्यामुळे याचा सुहासने आंबा खाल्ला म्हणजे साधा भूतकाळ. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? तर आम्ही हा शब्द विशेषण नाही. आम्ही हे सर्वनाम आहे. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते आहे? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. तर प्रशंसादर्शक शाब्बास आणि छान. पर्याय क्रमांक 2 व 3. त्यानंतर खालीलपैकी प्रयोजक क्रियापदाचे वाक्य ओळखा. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. तर प्रयोजक क्रियापदाचे वाक्य आहेत, ताई मुलाला हसविते आणि जादूगाराने विद्यार्थ्यांना घाबरवले. तर पर्याय क्रमांक 3 व 4 ही ह्याची योग्य उत्तरे आहेत. त्यानंतर पहा, साहित्यिक व टोपणनावे यांची योग्य जोडी ओळखायची आणि 2 पर्याय निवडायचे आहेत. तर पहा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे बालकवी आणि नारायण मुरलीधर गुप्ते म्हणजे बी. तर हे 2 अचूक पर्याय आहेत. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या नामाचे एकवचन व अनेकवचन एकसारखे येते? तर विद्या आणि मामा ह्या 2 शब्दांचे अनेकवचन व एकवचन सारखेच येते. म्हणून पर्याय क्रमांक 2 व 1 हे आपली योग्य उत्तरे आहेत. त्यानंतर वाक्यप्रचार व त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी निवडायची आहे. त्याचे पण 2 पर्याय निवडायचे आहेत. चुकीची जोडी. तर पहा, राईचा पर्वत करणे, फुगवून सांगणे हे बरोबर आहे. नाक खुपसणे, नापसंती दाखवणे हे चुकीचं आहे. कपाळ फुटणे, जखम होणे हे चुकीचे आहे. डोळ्यात धूळ फेकणे, सहजपणे बसवणे हे योग्य आहे. तर आपल्याला चुकीचे पर्याय निवडायचे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 व 4 हे याची योग्य उत्तरे आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.